तर आज करणार आहे मी तिळगुळाचे लाडू, तिळगुळ आणि शेंगदाण्याचे लाडू. चला, आता इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते छानपैकी असे लालसर भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही याचे साल काढले तरी चालेल किंवा नाही काढले तरी चालेल. फक्त एक छानपैकी असे लालसर गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. त्यानंतर 1-1.5 वाटी तीळ घेतलेला आहे मी, तेही छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे दोन्हीही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. जास्त बारीकही करायचं नाही, जास्त मोठंही ठेवायचं नाही. ओबडधोबडच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे. आता पाक करण्यासाठी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यातच मी किसून घेतलेला गूळ टाकलेला आहे पहा. तर तुम्ही इथे गुळाची पावडरही वापरू शकता. आता हा गूळ आपल्याला सारखा इथं हलवत राहायचा आहे, कारण जर हलवला नाही तर तो खाली लागू शकतो म्हणून. आणि इथं गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा नाही. आता इथे 1 चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे, हे पाहू शकतात. आता हा गूळ आपला वितळून झालेला आहे. आता यात टाकणार आहोत आपण शेंगदाणा आणि तिळाचा तयार केलेला कूट. हे पाहू शकता. कारण जर पाक तुम्ही तर जास्त घट्ट केला तर ते लाडू कडकही होऊ शकतात. तर आपल्याला कडक न करता मऊसूत लाडू बनवायचे. त्यासाठी हा पाक फक्त आपल्याला गूळ हा वितळून घ्यायचा आहे, जास्त त्याचा पाक करत बसायचं नाहीये. होऊ शकता छानपैकी असा मस्तपैकी वेलचीचा वगैरे वास सुटलेला आहे. आणि हे मिश्रण थंड व्हायच्या आधीच आपल्याला ते गरम गरम लाडू वळवून घ्यायचे, कारण थंड झालं की ते कडक होतं. म्हणून छानपैकी असे ते थोडेसे हाताला तूप किंवा पाणी लावून याचे आपल्याला लाडू करून घ्यायचे. हे पहा, या पद्धतीने खूप छान लागतात. आणि या थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. हे पहा, थोडंसं गरम असल्यामुळं हात भाजते, पण खूप छान लाडू वळून होता येते. हे पहा, तर अशा पद्धतीने आपले तिळाचे आणि शेंगदाणा लाडू तयार झालेले आहेत. पाहू शकता किती स्मूथ आणि मऊ झालेले आहेत. जर तुम्हालाही आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.